मित्र सद्गुरू असं म्हणतात की आध्यात्मिक साधना ही अन्नासारखी आहे। सामान्य माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक जण देवाला मानतो, जरी मानत नसला तरी कधी ना कधी कोणाला कोणातरी शरण जातो आणि सर्व जीवनाला सर्व बाहेरच्या जगाला तो कधी कधी ना कधी उबग त्याला येतो, कंटाळा येतो आणि मग तो मध्ये वळतो, तो स्वतःकडे वळतो आणि स्थिर होतो, मौन होऊन जातो। त्या क्षणांमध्ये त्याला जाणीव होते की काय जीवन आहे माझं, जे मिळवायचं होतं ते नाही मिळालं तरी आणि जे मिळवायचं आहे ते मिळवलं तरी या दोन्ही गोष्टींमध्ये नैराश्य प्राप्त होतं। मग अध्यात्म काय सांगतं, हा जो बोध आहे ह्या बोधाबरोबर जगायला शिकवतं, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर जगायला शिकवतं, त्याला अध्यात्म असं म्हणतात। आणि म्हणून आध्यात्मिक साधना सद्गुरू सांगता अन्नासारखी आहे। अन्न तुम्ही जर ग्रहण केलं तरच ते काम करतं। जी लोक आध्यात्मिक साधना करतात ती अध्यात्म त्यांच्यासाठीच काम करतं, जे फक्त गोष्टी करता, गप्पा करता, बोलता त्यांच्यासाठी अध्यात्म काम करत नाही। आध्यात्मिकच्या बाबतीमध्ये आज प्रत्येक सामान्य माणूस हा दैवी शक्तीला मानतो। जेव्हा त्याचे सगळे मार्ग खुंटतात तेव्हा तो शेवटी कोणाची आराधना करतो, प्रार्थना करतो, देवाची करतो। आध्यात्मिक साधनेची गरज अशी आहे मित्रांनो की आम्हाला सांसारिक जीवनात सुद्धा परमेश्वराच्या सानिध्याशिवाय, त्याच्या अस्तित्वाशिवाय आमचं जीवन शांतिमय नाही आहे। शेवटी परमात्मा, परमेश्वर किंवा ती जी शक्ती आहे ज्याच्यामुळे आम्ही जिवंत आहोत, मग त्या शक्तीचा स्रोत शोधणं आणि तिला आणखीन प्रज्वलित करणं ही आमची जबाबदारी आहे। त्यालाच आध्यात्मिक साधना असं म्हणतात। आध्यात्मिक साधना म्हणजे दुसरं काय, स्वतःच्या आतमध्ये कोण आहोत आपण त्याची ओळख निर्माण करणं। आणि तुम्ही त्या शक्तीपर्यंत जर पोहोचलाल तर फायदा काय हो, तुमच्या जीवनाला क्लॅरिटी येईल। तुमच्या गागात शक्ती आहे, त्या शक्तींचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन अधिक स्पष्ट केलं पाहिजे। तुमचा बोध तुम्हाला सुरक्षिततेकडे घेऊन जातो, स्पष्टतेकडे घेऊन जातो। मग तुम्हाला जेव्हा कळायला लागतं हे जग माया आहे, तुझ्यामधलं माझ्यामधलं भांडण हे बालिशपणा आहे, अहंकार, मीपणा, माझा अपमान, तुझा अपमान, माझा मोठेपणा, तुझा मोठेपणा, हा सगळा बालिशपणा आहे का? शरीराबरोबर हे सगळं जाणार आहे। टिकणार काय? टिकणार जे आहे ते म्हणजे तुमचं समाधान टिकणार आहे, तुमच्यामध्ये असलेला आनंद टिकणार आहे। जीवनामध्ये आपल्याला जे आनंद आहे, सुख आहे, आरोग्य आहे हे कधी मिळेल? तुम्ही त्यासाठी साधना केली तर। आणि ती साधना जी आहे ती करायला पाहिजे तुम्हाला, तुम्ही केली तर मिळणार आहे तुम्हाला। की आध्यात्मिक साधनेची प्रत्येकालाच गरज आहे। आज माणसाकडे अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय झालेली आहे, ज्याची त्याला मूलभूत गरज होती। मूलभूत गरजानंतर आता जर माणसाची सगळ्यात मोठी गरज आहे तर ती मनशांतीची आहे। प्रत्येक कृतीमध्ये अध्यात्म आहे। अध्यात्म म्हणजे काय, स्वतःला आनंदी आणि उत्साही करणं, सुंदर बनवणं, हेच अध्यात्म आहे। आपण आध्यात्मिक साधनेच्या बाबतीमध्ये सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे। आणि तुम्हाला तुमचं अंतःकरण सुंदर होण्यासाठी, तुमचं मन प्रसन्न राहण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते सर्व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोज केलं पाहिजे आणि स्वतःच्या जीवनाला तापवलं पाहिजे। मनाला हवं तसं करण्याच्या ऐवजी आपल्या आनंदासाठी काय गरजेचं आहे ते करा आणि जीवनामध्ये साधना करा। मित्र सद्गुरू असं म्हणतात की आध्यात्मिक साधना ही अन्नासारखी आहे। आपण अन्न खातो। आध्यात्मिक साधना म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या मार्गावर प्रवास करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात, तपश्चर्या, उपवास असेल, तीर्थयात्रा असेल, भजन, कीर्तन, ध्यान, धारणा, हे सगळं जे आहे हे सगळं आपण का करतो? बघा, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक जण देवाला मानतो, जरी मानत नसला तरी कधी ना कधी कोणाला कोणातरी शरण जातो आणि सर्व जीवनाला सर्व बाहेरच्या जगाला तो कधी कधी ना कधी उबग त्याला येतो, कंटाळा येतो आणि मग तो मध्ये वळतो, तो स्वतःकडे वळतो आणि स्थिर होतो, मौन होऊन जातो। त्या क्षणांमध्ये त्याला जाणीव होते की काय जीवन आहे माझं, जे मिळवायचं होतं ते नाही मिळालं तरी आणि जे मिळवायचं आहे ते मिळवलं तरी या दोन्ही गोष्टींमध्ये नैराश्य प्राप्त होतं। फ्रस्ट्रेशन काय येतं माणसाला, ज्याची अपेक्षा केली होती त्यासाठी पूर्ण प्रयत्न करून ते मिळवलं आणि मिळवल्यानंतर त्याच्यातून जे अपेक्षित होतं ते जर नाही मिळालं तर मग काय येतं? फ्रस्ट्रेशन। आणि नाही मिळालं की वस्तूच नाही मिळाली तरी फ्रस्ट्रेशन येतं, आणि वस्तू मिळाल्यावर तिचं समाधान नाही मिळालं तरी फ्रस्ट्रेशन येतं। गंमत काय माहिती का, ज्याला नाही मिळालं ना तो ह्या भ्रमात राहतो, कमीत कमी अजून मिळवेल नाही म्हणून मला दुःख आहे। पण ज्यांनी मिळवलं त्याचं दुःख भयंकर आहे। काही पण असू दे, पैसा, प्रतिष्ठा, नातं, रिश्ता, जे काही तुम्हाला वाटतं की मिळवावं ते मिळालं नाही
ते मिळेपर्यंत कमीत कमी ज्याला मिळाले त्याला दुःख आहे, पण त्याला दुःख कसं आहे, त्याला आशा पण आहे की अजून मिळालेली नाही, मिळेल, मग तो प्रयत्न करत राहतो. परंतु ज्याला मिळालं तो निराश त्याला प्राप्त होतो आणि तो निष्क्रिय होतो. कारण त्याला ही पण आशा नाही राहत की हे मी मिळवेल आणि मग आनंद मिळेल. नोकरी जोपर्यंत मिळालेली नाही ते साऱ्या गावात गणगण गणगण करीत राहत, हे पेपरचा ते पेपरचा, ही इकडं जाहिरात पा तिकडं जाहिरात पा. हां, तो स्वतः जाहिरात होऊन जातो काही दिवसांनी, इकडं तिकडं फिरू फिरू. पण काय लागली नाही, किती अर्ज भरतो. तो जो कम्प्युटर सेंटरवाला असतो ना, तो वैतागतो शेवटी पैसे घेऊ घेऊ. तो तर कवर मला पैसे देतो, कुठेतरी चिटक ना. आता मित्रांनो, नोकरी मिळत नाही तोपर्यंत बघा परेशान, टेन्शन. गव्हर्नमेंट बी बेरोजगार हमीचा भत्ता देत नाही, आणि मग शेवटी असं सगळं करून त्याला नोकरी लागते. लागल्यानंतर त्याचं दुःख विचारायलाच नको. तुम्हाला आधी तरी स्वातंत्र्य होतं आपल्याला, आता ते बी नाही. आणि जी अपेक्षा केली ती अपेक्षा पण नाही, फ्रस्ट्रेशन. तसंच म्हटलं मी तुम्हाला, जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत फ्रस्ट्रेशन, जमलं का मोठं फ्रस्ट्रेशन. का? दोन्ही बाजूनी झापडं बांधून घ्यावी लागतं. दुसऱ्याला तुम्हाला जर, मला सांगा, ज्यावेळेस पोलीस एखाद्या कैद्याला हातकडी लावतो, एक कडीचा हात कोणता असतो? पोलीसचा. आणि दुसरा हात, एक हात कैद्याचा राहतो, दुसरा ती कडी कुठं दिवशी जावे त्याचा पंथा तेव्हा कळे. दुसऱ्याला बंधनात टाकायचं असेल तर पहिले स्वतःला बंधन करून घ्यावं. मग अध्यात्म काय सांगतं? हा जो बोध आहे, ह्या बोधाबरोबर जगायला शिकवतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर जगायला शिकवतं, त्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि म्हणून आध्यात्मिक साधना सद्गुरू सांगता अन्नासारखी आहे. अन्न तुम्ही जर ग्रहण केलं तरच ते काम करतं. तुम्ही असं कधी पाहिलं का की जेवणाचा व्हिडिओ पाहिला आणि याचं पोट भरलं? तुम्ही व्हिडिओ कॉलवरती पाहिलं जाणारं जे पदार्थ आहे, मिष्टान्न आहे, ते तुम्ही पाहू शकता. उलट तुमच्यामध्ये आणखीन उत्तेजना तयार होईल, पण तुम्हाला तृप्ती नाही, अतृप्ती निर्माण होईल. पण आजकाल लोक अध्यात्मावर खूप बोलतात, जगता किती? बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणता, जी लोक आध्यात्मिक साधना करतात ती अध्यात्म त्यांच्यासाठीच काम करतं. जी फक्त गोष्टी करता, गप्पा करता, बोलता, त्यांच्यासाठी अध्यात्म काम करत नाही. बरोबर आहे? लोक म्हणतात अरे देव आहे का? तुला त्या साधूच्या ताब्यात द्यायला पाहिजे, जो मुंडकं धरून पाण्यामध्ये बुडवितो आणि मरत नाही तो बाहेर काढत नाही. देव तिथंच, दुसरीकडे नाही. तुम्हाला जीवनामध्ये सत्य जर शोधायचं असेल तर काय करावं लागेल? त्याची किंमत मोजावी लागेल. तुम्हाला कळसुबाईचं शिखर गाठायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल? चढून वरती जावं लागेल. 1646 मीटर चढाई करून तुम्हाला वरती जावं लागेल. तुमच्यासाठी दुसरं कोणीतरी गेलं तिथे चालेल का तुम्हाला? लक्षामध्ये. म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आध्यात्मिकच्या बाबतीमध्ये आज प्रत्येक सामान्य माणूस हा दैवी शक्तीला मानतो. जेव्हा त्याचे सगळे मार्ग खुंटतात तेव्हा तो शेवटी कोणाची आराधना करतो, प्रार्थना करतो? देवाची करतो. प्रकृती म्हणत असेल, देव म्हणत असेल, अजून विविध प्रकारची नावं आहे. ही जी देव आहे, देव म्हणजे अशी शक्ती की जी ह्या पूर्ण विश्वाला चालवते. चाले हे शरीर कोणाची असत्य? कोणाच्या सत्तेने चाललं हे शरीर? त्याच्यामध्ये आतमध्ये काहीतरी आहे, तोपर्यंत हे शरीर चालू आहे. नंतर असा जिवंत माणूस सहज मिठी माराकडे उचलता येतो. बघा तुम्ही, तोच मेलेला असू द्या, 4 जण लागतात, कारण त्याला पार्थिव असं म्हणतात, त्याला मृतदेह असं म्हणतात. का? कारण ते जड होतं. जड जड म्हणजे काय? त्याच्यामध्ये प्राण नाही आहे, तमस आहे. फक्त काय आहे? माती आहे, मांसाचा गोळा आहे फक्त, बस. आणि मांसाचा गोळा जो आहे तो हलका नसतो, त्याला वजन असतं. आध्यात्मिक साधनेची गरज अशी आहे मित्रांनो की आम्हाला सांसारिक जीवनात सुद्धा परमेश्वराच्या सानिध्याशिवाय, त्याच्या अस्तित्वाशिवाय आमचं जीवन शांतिमय नाहीये किंवा सुरक्षित नाहीये. आहे या जगातले सर्वात श्रेष्ठ धनुर्धर, शूरवीर युधिष्ठिर
अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, भयंकर असे एक योद्धा हजारोंना सामना केला अशा प्रकारचे योद्धे, पण त्यांच्या बायकोचं संरक्षण नाही करू शकले. शेवटी कोण आलं? भगवान श्रीकृष्णाची आराधना केली. ज्यांनी वाचवायचं त्यांनीच संकटात टाकलं, त्यांनीच डावावर लावलं, वस्तू म्हणून डावावर लावलं. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की शेवटी परमात्मा, परमेश्वर किंवा ती जी शक्ती आहे ज्याच्यामुळे आम्ही जिवंत आहोत, बरोबर आहे, ती शक्ती आम्हाला आज या ठिकाणी या अस्तित्वामध्ये आसरा देते आहे. मग त्या शक्तीचा स्रोत शोधणं आणि तिला आणखीन प्रज्वलित करणं ही आमची जबाबदारी आहे. त्यालाच आध्यात्मिक साधना असं म्हणतात. आध्यात्मिक साधना म्हणजे दुसरं काय? स्वतःच्या आतमध्ये कोण आहोत आपण त्याची ओळख निर्माण करणं. जेव्हा एखादा अनाथ मुलगा, ज्याच्या आईवडिलांची कुठे नोंद नाही, असा मुलगा जेव्हा आपल्या आईवडिलांचा शोधाला निघतो, तेव्हा आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. जेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीच्या शोधामध्ये निघाले श्रीलंकेला, तेव्हा आम्ही त्यांच्या लीला आजपर्यंत सांभाळून ठेवलेल्या आणि आम्ही त्या आध्यात्मिक शक्ती म्हणून गातो. आम्ही ज्याच्यामुळे आहोत त्याचा शोध आम्ही कधी घेणार आहे? आपला शोध, स्वतःचा शोध. आई वडिलांचा शोध तर भौतिक शोध आहे, कदाचित तो नाही घेतला तरी काही फारसा फरक पडणार नाहीये, कारण आई वडिलांमुळे तुम्ही आहात, तुमच्यामुळे आई वडील नाहीये. तुम्ही या पृथ्वी तलावर कशामुळे आला आहात? तुमचा जन्म कशामुळे आहे? त्या शक्तीपर्यंत पोहोचणं म्हणजे आध्यात्मिक साधन आहे. आणि तुम्ही त्या शक्तीपर्यंत जर पोहोचलाल तर फायदा काय हो? तुमच्या जीवनाला क्लॅरिटी येईल. ज्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही आज तडफडतात, सांसारिक गोष्टी असतील किंवा अलौकिक, लौकिक आणि अलौकिक दोन्ही पण गोष्टी असतील. अलौकिक म्हणजे काय? जे आपल्या बुद्धीच्या पलीकडे, त्याला अलौकिक असं म्हणतात. आणि लौकिक म्हणजे जे बुद्धीनं आपल्याला आजमावता येतं. इथं काहीतरी वास आहे, हा कापुराचा आहे बरं का. दिसलाय का? वास दिसतो? हॅलो, दिसतो का तुम्हाला? कधी वास दिसला का? नाही, पण कळला. हा बोध आहे, हे ज्ञान आहे. याच्यामुळे आम्हाला काय ती क्लॅरिटी येते. तसंच जीवनामध्ये तुमच्या गागात शक्ती आहे, त्या शक्तींचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन अधिक स्पष्ट केलं पाहिजे. हा गॅसचा वास आहे बरं का, काडीची पेटी पेटू नका. तुमचा बोध तुम्हाला सुरक्षिततेकडे घेऊन जातो, स्पष्टतेकडे घेऊन जातो. मग तुम्हाला जेव्हा कळायला लागतं हे जग माया आहे, तुझ्यामधलं माझ्यामधलं भांडण हे बालिशपणा आहे, अहंकार, मीपणा, माझा अपमान तुझा अपमान, माझा मोठेपणा तुझा मोठेपणा, हा सगळा बालिशपणा आहे. का? शरीराबरोबर हे सगळं जाणार आहे. टिकणार काय? टिकणार जे आहे ते म्हणजे तुमचं समाधान टिकणार आहे, तुमच्यामध्ये असलेला आनंद टिकणार आहे. शेवटी सगळ्या लोकांनी मला चांगलं म्हणावं, सगळ्या लोकांनी माझं कौतुक करावं, सगळ्यांनी मला डोक्यावर घेऊन नाचावं, या सगळ्या गोष्टी कशासाठी आहे? कशासाठी आहे सर? आनंदासाठी. तो जर तुमच्यामध्ये अगोदरच आहे, तुम्ही आनंदाने सगळं करा ना. आनंदाने फुलांचा सामना करा, आनंदाने काट्यांचा सामना. काटे मिळाली तर मी रक्तबंबाळ होईल आणि मजबूत होईल, आणि फुलं मिळाली तर मी त्याचा सुगंध घेईल, त्याचा मुलायम अनुभव घेईल, आणि त्याचा कोमलतेचा अनुभव घेऊन मी संवेदनशील बनेल. काट्याने मी आणखीन कठोर बनेल. माझ्या जीवनामध्ये संतुलन साधण्याची ताकद माझ्याकडे येईल. चांगली माणसं भेटली तर मी त्यांच्याबरोबर चांगुलपणाने जगेल, आणि जर वाईट माणसं भेटली तर त्यांना चांगलं बनवण्यासाठी काय करायला पाहिजे हे शिकेन. म्हणजे हे आम्हाला जे शिकायचं आहे त्याला म्हणायचं आध्यात्मिक साधना. सद्गुरू असं म्हणता की आध्यात्मिक साधना, जसं तुम्ही एखादं अन्न खाल्लं तर ते तुमच्यासाठी काम करेल, बरोबर आहे. तुमच्या घरामध्ये तुम्ही काजू बदाम पिस्ते सगळे आणून ठेवले, दररोज सकाळी उठल्यावर पाहता टकमक टकमक टकमक, खातबीत नाही तुम्ही, फक्त पाहता. तुम्ही पैलवान व्हाल ना? व्हाल का? नाही. म्हणजे फार गमतीची गोष्ट आहे की आपण जीवनामध्ये जसं आहाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला तो आहार तुम्ही ग्रहण केल्यानंतर तुमच्याबरोबर काम करणार आहे, औषध आहे, तुम्ही ते सगळं बघता आणि खातच नाहीये, आहे की नाही? लोक गोळ्या आणता, डॉक्टर समोर खाता आणि बाहेर जाऊन बेसिनमध्ये फेकून देता.
2 मिनिटं तो कडूपणा सहन करता. लहान लहान मुलांकडे बघा तुम्ही, हा प्रयोग त्यांचा खूप चालू असतो. म्हणजे आपण लहान होतो तेव्हा पण आपण केलंय असं. आपल्याला असं वाटायचं की तोंडामध्ये एवढं कडू आहे, तर पोटात गेल्यावर काय करेल? पण आपल्याला हे माहितीच नाही, हे कडू इथपर्यंतच फक्त, त्याच्या खाली नाही. म्हणजे आमचं अज्ञान आमचं काय आहे? दुश्मन आहे. बरोबर आहे? आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला जे आनंद आहे, सुख आहे, आरोग्य आहे, हे कधी मिळेल? तुम्ही त्यासाठी साधना केली तर. आणि ती साधना जी आहे, ती करायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही केली तर मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही मंदिरात जाऊन बसले तर काही नाही होणार आहे. हं? तुम्ही योगाच्या क्लासला गेले तिथे जाऊन बसले, हां, काय सुंदर योगा करताय. वाह, वाह, वाह! योगा करावा लागेल, प्राणायाम करावा लागेल. बरोबर आहे ना? आहे की नाही? तुम्हाला सर्व ज्ञान आहे, सर्व माहिती आहे, पण करत काहीच नाही तुम्ही. तुमच्यासाठी ते काम करणार नाही. एवढं सद्गुरूंना सांगायचं आहे. तुम्ही जीवनामध्ये ज्याप्रमाणे आहार घेता आणि मग तुमचं शरीर बनतं, तसं तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही आध्यात्मिक साधना कराल, ती साधना फक्त योगा प्राणायामच नाहीये. ती प्रत्येक क्षणाला आहे. श्वास घेताना जागृत राहा. आतमध्ये गेला. फिलिंग घ्या त्याचं. जेवण करताना अनुभवास येत घ्या. हां, इकडे-तिकडे बटबट पाहता आणि इकडे खाता. कसं करणार तुम्हाला? हां? आतमध्ये काय गेलं शरीराला माहितीच नाही. हॅलो? याच्यावर फार प्रयोग झालेले. एका शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. एका खोलीमध्ये एक मांजर ठेवली आणि तिला खायला दिलं, दूध वगैरे. आणि त्याला 2 दरवाजे ठेवले. कुत्रं जेव्हा सोडलं एका दरवाजाने दुसऱ्या, आणि ज्यावेळेस कुत्रं सोडलं त्याच मिनिटाला, म्हणजे जोपर्यंत ती मांजर दूध पीत होती, मस्त खात होती, तोपर्यंत तिच्या शरीरामध्ये काही इलेक्ट्रोड्स लावलेले होते. ते इलेक्ट्रोड्स एका मीटरवरती ते सगळं संगणकावरती रिपोर्टिंग दाखवत होते, की हिच्या शरीरामधले कुठले स्राव, कुठल्या ग्रंथी स्रवल्या, काय प्रक्रिया मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी झालेली आहे. सगळ्या प्रकारचं एंडोस्कोपीसारखी सगळी यंत्र आतमध्ये सोडली होती. ते सगळं चित्र एकदम सुंदर होतं, की हिला सुंदर पाचक रस तिच्या शरीरामध्ये निर्माण झाला. सगळं तिला पचण्यासाठी सुरुवात झाली. आणि जेव्हा ज्या क्षणी कुत्रं आतमध्ये आलं, त्या क्षणी सर्व पाचक रस जागेवर थांबला आणि रिव्हर्स पाठीमागे जायला लागला. दुसरंच रसायन तिच्या रक्तामध्ये उतरलं. दुसरा दरवाजा उघडा होता. मांजरी तात्काळ ते दूध सोडून दिलं आणि पळून गेली. दुसरा प्रसंग, दोन्ही दरवाजे बंद केले गेले. मांजर आतमध्ये होती आणि कुत्रा सोडला गेला. दरवाजे बंद केले. मांजरीने जीवाच्या आकांताने दोन्ही दरवाजावरती धाड धाड असे धडका दिल्या. तिला कळलं दरवाजा आता बंद. आणि शेवटी तिचे शरीर तपासण्यात तिच्या शरीरामध्ये भयंकर असं विषारी रसायन तिच्या रक्तामध्ये उतरलं आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये तिने कुत्रा फाडून काढला. आता आपल्याला एवढं माहिती आहे की उंदराला मांजर खाते, मांजरीला कुत्रा मारतो. इथं उलटं झालं. उंदराला पाहून मांजर पळून गेली. इथं कुत्रा संकटामध्ये सापडला, त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. मरता क्या न करता. मित्रांनो, हे शरीर फार समृद्ध आहे, फार ताकदवर आहे. हे जीवन मनुष्याचं फार सुंदर आहे. याला अनेक रिद्धी सिद्धी प्राप्त करण्याची ताकद आहे. हे नागा साधू, हे ज्यांना अघोरी असं म्हणतात, ते साधू, त्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या क्षमता असतात, त्या सिद्धी त्यांच्याकडे असतात. म्हणजे ते माणसंच आहेत, पण त्यांनी साधना केली. आपण जर साधना केली तर आपण जर ती मांजर त्या दर्जापर्यंत पोहोचू शकते, आपण पोहोचू शकतो की नाही? आपण पण पोहोचू शकतो. परंतु आपल्याला कसं आहे, कोणी फार अपमान केला, कोणी फार डिवचलं, कोणी प्रचंड आपल्याला वेदना दिल्या, कोणी आपल्याविषयी प्रचंड धोका दिला, अशा एकदम पराकोटीच्या आणि विकृत प्रसंगांमध्ये आपली चेतना जागृत होते. कशासाठी? प्रतिहल्ल्यासाठी किंवा बचावासाठी. हे दुर्दैव आहे. हे कसं झालं? तुमच्यामधल्या क्षमता या भावनेच्या आहारी जाऊन जाग्या होतात. तुमच्यातली कला दारू पिल्यानंतर जागी होते. तुम्हाला बाहेरून नशा कळत तेव्हा ती जागी होते. हां, शुद्धपणे जागृतपणे ती झाली पाहिजे. तर ती काय करेल? सृजन करेल, नाहीतर ती विध्वंस करेल. बरोबर आहे? मग आमच्या जीवनाचा जो विध्वंस चाललेला आहे, तो कशामुळे चाललेला आहे? कारण आम्ही साधना चुकीच्या पद्धतीने करतो. मी मगाशी म्हटलं ना, घडवणं जर केलं नाही तर बिघडवणं चालूच आहे.
तसं आमची सगळी शक्ती, ऊर्जा, वेळ, आयुष्य सगळं कशासाठी चाललेलं आहे? ढोंग करण्यासाठी चाललेलं आहे. आणि म्हणून सद्गुरू सांगता की आध्यात्मिक साधनेची प्रत्येकाला आज गरज आहे. आज माणसाकडे अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय झालेली आहे, ज्याची त्याला मूलभूत गरज होती. मूलभूत गरजानंतर आता जर माणसाची सगळ्यात मोठी गरज आहे तर ती मनशांतीची आहे. माणसाने स्वतःला शांत जरी ठेवलं तरी संपूर्ण जग शांतिमय होईल. बरोबर आहे. आज सगळ्यात मोठा धोका कशाला आहे, कशाचा आहे माणसांना? एकमेकाच्या इगोचा आणि एकमेकाच्या रागाचा आहे. सगळ्यात मोठा देशांचा धोका तोच आहे, माणसांचा धोका तोच आहे. काही कारण नाही आहे, राग आहे प्रचंड. आणि हा कुठेतरी काय झाला पाहिजे? शांत. नाहीतर अनुभव मी एवढे तयार करून ठेवलेले आहेत की उल्कापात होण्याची गरज नाही. म्हणजे अशा प्रकारे आज मनुष्याला आध्यात्मिक साधनेची गरज आहे. आणि म्हणून आध्यात्मिक साधना सर्वांनी केली पाहिजे आपल्या परीने. तुम्हाला जे जमेल, प्रत्येक कृतीमध्ये अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काय? स्वतःला आनंदी आणि उत्साही करणं, सुंदर बनवणं, हेच अध्यात्म आहे. दुसरं काय अध्यात्म? अध्यात्म म्हणजे काय? तुम्ही बाहेरून काहीतरी पूजा अर्चा, काहीतरी ढोंग कीर्तन वगैरे सगळं, हे तर त्याचं माध्यम आहे फक्त. हे सगळं करूनही तुम्हाला जर मनाला शांती मिळत नसेल, बरोबर आहे, हे त्याच्यासारखं दुर्दैव नाही. नाही तर मग लोक दिंड्यांना जाता आणि तिकडे जाऊन लोकांची चपला चोरता. काय समाधान कसं मिळणार आहे तुम्हाला? बरोबर आहे. ज्याची हरवली त्याला पुण्य मिळेल आणि त्याचं सगळी दरिंद्री याला मिळेल. सगळं चोरावं पण चपला नाही चोरू कोणाचं. असं म्हणतात, चपला जर चोरीला गेल्या तर दरिंद्री गेली असं म्हणतात. म्हणजे तुमचं सगळं दारिद्र्य, सगळं पाप त्या चपलेबरोबर जातं. हा लक्षामध्ये. आणि म्हणून याच्यामध्ये काय तथ्य हा भाग वेगळा, परंतु आपण आध्यात्मिक साधनेच्या बाबतीमध्ये सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमचं अंतःकरण सुंदर होण्यासाठी, तुमचं मन प्रसन्न राहण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे ते सर्व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रोज केलं पाहिजे. आणि स्वतःच्या जीवनाला तापवलं पाहिजे. मनाला हवं तसं करण्याच्या ऐवजी आपल्या आनंदासाठी काय गरजेचं आहे ते करा आणि जीवनामध्ये साधना करा. धन्यवाद.